राज्यात सर्वाधिक केळी उत्पादन जळगाव जिल्ह्यात होतं। केळीची लागवड, कापणी आणि वाहतूक असं मोठं अर्थकारण केळीमुळे आहे। केळी बेल्ट असलेल्या रावेर, निभोरा, सावदा येथून शेकडो टन केळीची रेल्वे वॅगनद्वारे वाहतूक केली जाते। जळगावच्या केळीला दिल्ली तसंच उत्तरेकडच्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे। मात्र रेल्वे वॅगननं पाठवलेली केळी वेळेवर पोहोचत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावं लागतं। केंद्र सरकारनं कोरोना काळात किसान रेल्वे सुरू केली होती। ती रेल्वे आता पुन्हा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। की जो रेल्वे रॅक पूर्वी 50-60 वर्षांनी चालू होता आणि मागील 12 वर्षांनी बंद होता, तो केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रक्षाताई खडसे आणि DRM मॅडमने जे सहकार्य केलं त्यामुळे त्यांच्या हस्तक प्रयत्नातून हा रॅक इथे निंबोरा इथे पुन्हा सुरू झालेला आहे। वास्तविक रॅकसाठी 24 डबे लागतात, परंतु आम्हाला 16 डब्यांची परवानगी मिळाली, कारण इथे रॅक बसायची व्यवस्था नसल्यामुळे 16 डबे बसतात। तर म्हणून आमची एक मागणी आहे की इथे 24 रॅक बसायची व्यवस्था व्हावी। दुसरं, इथे जो शेड आहे तो शेड पूर्वी होता 3 वर्षापूर्वी, तो रेल्वे प्रशासनाने काढून टाकला आहे। त्यामुळे केळीची गुणवत्ता कमी होते, पावसामुळे नुकसान होते, उन्हामध्ये केळी खराब होते। जर शेड असला तर केळीची गुणवत्ता अजून वाढेल आणि शेतकऱ्याच्या पद्धतीने 2 पैसे जास्त पडतील। तसेच मेन आपले जे मजूर आहे इथे काम करणारे त्यांना पावसात भिजावं लागते, उन्हामध्ये तपावं लागते, ती त्यांची त्यापासून सुरक्षा होईल म्हणून रेल्वे प्रशासनानं इथे शेड करून देणं महत्त्वाचं आहे। दुसरा प्रश्न, जो आपल्या शेती शिवाराचे रस्ते आहे ते रस्ते पण फारसे काही चांगले नाही आहे, म्हणून समस्या शेतकऱ्याच्या अनेक असतात, परंतु मुख्य जर शेती शिवार रस्ते व्यवस्थित झाले तर शेतकऱ्यांचा अजून चांगल्या प्रतीचा माल येईल आणि 2 पैसे जास्त मिळतील। हे UP रॅकला पूर्वी 3 वर्षापूर्वी किसान रॅक मिळत होता, त्याला जवळजवळ 50% सबसिडी होती आणि ह्या रॅकचं स्पेशल ऑब्झर्वेशन होत होतं आणि वेळेवर पोहोचत होती आणि ह्या लोडिंग अनलोडिंगचा जो डिले होतो, त्याचा विलंब आकार लागतो, तो लागत नव्हता। म्हणून आमची आता अशी मागणी आहे की किसान रॅक नाव द्यावं। सबसिडी हा प्रशासनाचा विषय आहे, त्याबद्दल आमचा काही एवढा आग्रह नाही, परंतु किसान रॅक जर नाव दिलं तर केळी व्यवस्थित वेळेवर पोहोचेल। कारण कालचं ताजं उदाहरण आहे की आमचा माल 4थ्या दिवशी पोहोचला आणि जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये नुकसान झालेलं आहे, तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं ही विनंती। शेतकऱ्यांसमोर समस्यांचा खूप मोठा डोंगर आहे। पूर्णच्या पूर्ण आम्ही म्हणत नाही की पूर्णच्या पूर्ण काही त्या 100% होऊ शकतील, परंतु आम्हाला शेत, रस्ते, व्यवस्थित वीज, पाणी या सर्व जर व्यवस्था शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात चांगल्या प्रमाणात पूर्ण झाल्या तर शेतकऱ्यांचा अजून 2 पैसे जास्त होतील। तसंच आपल्या भागामध्ये उत्तम प्रतीची केळी शेतकरी मेहनतीतून केळी निर्माण करतात, परंतु पाहिजे त्या त्या प्रमाणामध्ये आजही आपल्या इथे निर्यात नाही आहे। आताच नुकतंच काहीतरी केळीसाठी क्लस्टर मंजूर झाला आहे असं ऐकण्यात येते आहे, परंतु केळीसाठी आपल्या सरकारची एक मॅग्नेट म्हणून जी स्कीम आहे ती जर आम्हा या शेतकऱ्यांसाठी इथे जळगाव जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली तर सर्वांना त्या निर्यातीचा काहीतरी फायदा होईल आणि अजून एक परकीय चलन आपल्या जिल्ह्यासाठी उपलब्ध होऊ शकतं। तसेच अजून एक शेत शिवार रस्ते आहे, इथे पूर्ण 15 ते 20 फूट काळीची जमीन असल्यामुळे शेतीच्या रस्त्यांची खूप बिकट अवस्था आहे। तर ते शेत रस्तेही कोणत्या काही स्कीममधून करता आले सर्वांचे, तर ते शेतकऱ्यांचं खूप भलं होणार आहे। केळी वाहतुकीपासून रेल्वेला मोठा आर्थिक फायदा होतो, मात्र अनेक वर्षापासून सोयी सुविधा नाहीत। पावसाळ्यात या रेल्वे धक्क्यावर केळीची लोडिंग करतेवेळी गुणवत्तेवर परिणाम होतो, यामुळे शेतकरी तसेच मजुरांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। रेल्वे स्थानकावर केळी वाहतूक करणाऱ्या धक्क्यावर 24 डबे उभे राहतील असा धक्का, तसंच या धक्क्यावर शेड बनवून द्यावं आणि याचबरोबर आवश्यक त्या सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी यावेळी केळी उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी केली आहे।